ओम शांती. आपण सर्वजण 2026 या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आपण 26 जानेवारी 2026ला प्रजासत्ताक दिनसुद्धा आज साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय? आणि संविधान दिवस म्हणजे काय? स्वातंत्र्य दिवस म्हणजे ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस. संविधान दिवस म्हणजे काय? स्वातंत्र्य तर मिळालं आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला. स्वातंत्र्य मिळालं, परंतु आपण आपलं राज्य चालवायचं कसं? त्याच्यासाठी काहीतरी नियम असले पाहिजे, कायदे असले पाहिजेत, घटना असली पाहिजे. आणि म्हणून जी घटना संविधान समितीने मान्य केली तो दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. तो म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. 26 नोव्हेंबर संविधान दिवस. आणि जी राज्यघटना लागू झाली आणि राज्यघटना लागू करून प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारत देशाला एक प्रकारे दर्जा मिळाला, प्रजासत्ताक राष्ट्र, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. आता हे संविधान कशासाठी बनवलं गेलं किंवा राज्यघटना कशासाठी बनवली गेली? तर आपलं राज्य सुचारू रूपाने चांगल्या प्रकारे चालावं, कुणाचीही अथॉरिटी म्हणजे गुलामगिरी असू नये आणि प्रजेला आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार मिळावा, आपलं जीवन सुरळीतपणे, सुखाने, शांतीने, समाधानाने जगता यावं, प्रजेला त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा आपले अधिकार कोणते आणि आपले कर्तव्य कोणते हे ज्याच्यातून कळतं किंवा ज्याच्यातून मार्गदर्शन मिळतं ते म्हणजे संविधान, म्हणजेच राज्यघटना. आता ज्या वेळेला इतकी मोठी गोष्ट आपण करत आहोत की ज्याच्याद्वारे संपूर्ण राष्ट्र चालू शकतं, पण आज जर बघितलं तर भारताची लोकसंख्या किती आहे? भारताचं राष्ट्र जे चाललेलं आहे आणि आपण आपलं जीवन जर बघितलं तर आपल्या जीवनामधलं आपलं राज्य खऱ्या अर्थाने कसं चाललंय याचा जर विचार केला तर राज्यघटना जी लिहिली जाते ती म्हणजे प्रजा आणि सरकार दोघांनाही चांगल्या प्रकारे राज्य करता यावं, सर्व सुखसुविधांचा उपभोग घेता यावा आणि आपलं जीवन आनंदाने जगता यावं, म्हणजे सफलता. आज जर आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जर बघितलं तर आपल्या वैयक्तिक जीवनामधलं जे राज्य आहे ते सुचारू रूपाने चांगल्या रीतीने चालत आपण प्रगती करत आहोत का?
आपण क्षणोक्षणी प्रगतीपथावर जाऊन प्रगतीचं उच्च शिखर गाठलं आहे का? आपल्या जीवनातलं जे लक्ष्य आपण फिक्स केलं होतं ते लक्ष्य आपण प्राप्त केलंय का? की कधी असं तर होत नाही ना की आपल्या जीवनामध्ये जो राजा आहे आणि जी प्रजा आहे ते एकमेकांच्या दबावाखाली तर राहत नाहीयेत ना. आपलं जीवन म्हणजे काय? तर बघा, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा कालावधी म्हणजे आपलं जीवन. आणि या जीवनामध्ये जे आपण मनुष्य म्हणून आहोत त्याच्यामध्ये दोन सत्ता आहेत. एक म्हणजे आत्मिक सत्ता आणि दुसरी म्हणजे शारीरिक सत्ता. आत्मिक सत्ता म्हणजे आपण आत्मा की जो या संपूर्ण शरीराला चालवतो, ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटलं जातं, तर सायन्सच्या भाषेमध्ये एक स्पिरिट किंवा एनर्जी, शक्ती म्हणता येईल, की जी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे, जी या संपूर्ण शरीराला चालवू शकते, म्हणजे चालवते. आणि आपलं शरीर म्हणजे प्रकृतीच्या 5 तत्वांपासून बनलेलं हे शरीर, की जे आत्म्याला कार्य करण्यासाठी एक साधन म्हणून मिळालेलं आहे. अशा दोन सत्ता एकत्र आल्या की मानवी जीवन जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हे जे जीवन आपलं चाललेलं आहे, या जीवनामध्ये आपण जे लक्ष्य फिक्स केलेलं होतं ते आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो? तर ह्या दोन्ही सत्ता, आत्मिक सत्ता आणि शारीरिक सत्ता, म्हणजे प्रकृतीच्या 5 तत्वांची सत्ता, या दोघांच्या पारस्परिक समन्वयातून आपण आपल्या जीवनाचं उच्च लक्ष्य प्राप्त करू शकतो. परंतु आपण जर आपला गतकाळातील अनुभव जर विचारात घेतला तर खरोखर आपलं राज्य चांगल्या प्रकारे चालू आहे का? या राज्यातला राजा जो आहे, म्हणजे सरकार जो आहे, म्हणजे आत्मा. आणि प्रजा म्हणजे काय? तर प्रजा म्हणजे आपले पंचकर्मेंद्रिय, डोळे, कान, नाक, मुख आणि त्वचा म्हणजेच हात. हे पंचकर्मेंद्रिय. राजा या पंचकर्मेंद्रियांना ऑर्डर कशी करतो? तर एक प्रकारे जसं शासकीय कार्यालय असतात, की ज्यांच्याद्वारे नियम, कायदे, मर्यादा या लागू करण्यात येतात किंवा कार्यान्वित करण्यात येतात, त्याच प्रकारे आपण आत्मा राजा आपलं मन, बुद्धी आणि संस्कार या 3 सूक्ष्म शक्तींच्या द्वारे या सर्व कर्मेंद्रियांना आपण चालवत असतो, कंट्रोल करत असतो. पण हे आपलं राज्य कधी चांगल्या प्रकारे चालू शकेल? तर आपण जर बघितलं तर कधी-कधी काय होतं, की कधी आत्मा राजावर कर्मेंद्रियांचा म्हणजे प्रजेचा दबाव येतो. कधी एखादं कर्मेंद्रिय त्याच्याकडे ओढेल, कधी दुसरं कर्मेंद्रिय ओढेल. म्हणजे कधी मुख जे आहे, तर मुख त्याला जिभेला जी चव लागली आहे
त्या गोष्टी खाण्याकडे आत्म्याला खेचतील. तर कधी एखादं खूप आवडीचं गीत ऐकण्याची इच्छा होईल. एखादी खूप सुंदर वस्तू असेल, व्यक्ती असेल, तिच्याकडे बघण्याची इच्छा जर झाली, तर एक प्रकारे आपले डोळे जे आहेत त्यांनी आत्मराजाला म्हणजे गव्हर्नमेंटला आपल्या कंट्रोलमध्ये केलं. राजाकडून जर प्रजेवर अन्याय तर होत नाही ना. म्हणजे कधी-कधी आपण काय करतो, की आपल्याला आत्म्याला जी एखादी गोष्ट करायची आहे, परंतु कर्मेंद्रियांना ते करणं आवश्यक आहे. परंतु आपण त्या कर्मेंद्रियावर ओव्हर कंट्रोल करतो. तर त्यावेळेला सुद्धा आपली उन्नती होत नाही. तर जसं राज्य चालत असताना प्रजा आणि सरकार यांच्या पारस्परिक सहयोगातून, समन्वयातून सुचारू रूपाने राज्य चांगल्या प्रकारे चालू शकतं. त्याच प्रकारे आपले हे कर्मेंद्रिय आणि आपण आत्मराजा यांच्या समन्वयातून आपलं खूप चांगल्या प्रकारे राज्य चालू शकतं. म्हणजेच आपण आपल्या जीवनातलं सर्वोच्च लक्ष्य गाठू शकतो. ते कसं? तर बघा, की ज्या वेळेला आपल्याला आत्म्याला जी संविधान किंवा जी मर्यादा ईश्वरीय नियमानुसार मिळालेली आहे. म्हणजेच काय? की आपल्याला जो आपला स्वतःचा परिचय किंवा स्वतःची स्टेज, स्वतःचं स्टेटस काय आहे, याची स्मृती राहील, तर आपण आपल्या मंत्री म्हणजेच मन, बुद्धी आणि संस्कार यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यांच्याद्वारे आपल्या प्रजेला म्हणजेच आपल्या कर्मेंद्रियांना कंट्रोलमध्येही ठेवू शकतो. त्यांना आपण सुखही देऊ शकतो आणि आनंदही देऊ शकतो. म्हणजे कसे? तर बघा, की कलियुगाचा अंतिम समय आणि सतयुगाची सुरुवात या संगम युगामध्ये ज्यावेळेला संपूर्ण राज्यच बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मानवी जीवनामध्ये मनुष्याला दुःख, अशांती, रोग, शोकाचा अनुभव होत आहे. अशा वेळेला सर्वोच्च सत्ता ईश्वर या सृष्टीवर अवतरित होऊन आम्हा आत्म्यांना ही स्मृती करून देतात, की तुम्ही आत्मा राजा आहात. तुमचं लक्ष आहे, की तुम्हाला पुन्हा पावन बनायचे, पवित्र आत्मा बनून तुम्हाला मनुष्यापासून देवता बनायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तर तुम्ही स्वतःचं राज्य जे कर्मेंद्रियांच्या अधीन झालेलं आहे, दुर्गुणांच्या अधीन झालेलं आहे, ते राज्य स्वतःच्या हातात घ्या आणि योग्य प्रकारे ईश्वरीय मर्यादांवर चालून चालवा, तर तुम्ही सहजतेने मनुष्यापासून देवता बनू शकता. मग परमात्मा पिता सांगतात, की तुम्ही आत्मा राजा आहे. तुमचं मन जे आहे, मन म्हणजे संकल्प करणारी शक्ती, बुद्धी म्हणजे निर्णय घेणारी शक्ती आणि तुमचे संस्कार, की ज्याच्या अनुसार कर्म तुम्ही करत असता, या तिघांना तुम्ही तुमच्या ऑर्डरमध्ये ठेवा. स्वतः तुम्ही आत्मिक स्मृतीमध्ये राहा आणि माझ्या आठवणीत राहून जर तुम्ही
संकल्प केले, दृष्टी वृत्ती ठेवली, बोल ठेवले आणि माझ्या आठवणीमध्ये राहून जर तुम्ही व्यवहारात आलात, तर तुमचे हे पंच कर्मेंद्रिय सुद्धा तुमच्या ऑर्डरमध्ये तर राहतीलच, परंतु आनंदाने राहतील. त्यांनाही सुखाचा अनुभव होईल. म्हणजे काय? तर परमात्मा पिता सांगतात की तुम्ही स्वतः आत्मिक स्थितीमध्ये राहून माझी आठवण करा, म्हणजेच मनमना भव. मनातल्या मनात माझी आठवण करा, तर तुमचं मन जे सर्वत्र भटकतंय त्याला शांतीची अनुभूती होईल. ती शांतीची अनुभूती, त्याचे व्हायब्रेशन्स बुद्धीकडे जातील आणि तुमच्या बुद्धीला अशी शक्ती प्राप्त होईल की तुम्ही यथार्थ निर्णय घेऊ शकाल आणि तुमच्या संस्कारांचं परिवर्तन होईल, की जेणेकरून तुमचे संकल्प तर श्रेष्ठ बनतीलच, परंतु त्या संकल्पांच्या आधारावर तुमच्या मनामध्ये सर्वांच्या प्रति शुभ भावना, शुभ कामना निर्माण होतील. तुमचे नेत्र जे आहेत, तुमचे नेत्र चांगल्या गोष्टी बघतील, सर्वांमध्ये गुण विशेषता बघतील. तुमच्या मुखातून सर्वांच्या प्रती चांगले बोल निघतील, शुभ भावना, शुभ कामनांचे बोल निघतील. तुमच्या हातांच्या द्वारे श्रेष्ठ कर्मच होतील. आणि ज्या वेळेला तुम्ही आत्मिक स्मृतीमध्ये राहून माझ्या आठवणीत जर कर्म कराल, तर तुमचे इतके श्रेष्ठ कर्म होतील की ज्याचं पुण्याचं खातं इतकं श्रेष्ठ बनेल की अनेक जन्मांसाठी तुम्ही मनुष्यापासून देवता बनाल. तुम्ही जर ईश्वरीय महावाक्य या जीवनामध्ये या कानांच्या द्वारे ऐकले, तर कधी कुणी कितीही तुमची ग्लानी केली तरी ती ग्लानी सुद्धा तुम्हाला ग्लानी अनुभव होणार नाही, परंतु एक प्रकारे आपल्या कर्मांचा हिशोब चुकता होतोय याचा अनुभव होईल. आणि श्रीमतावर जर चाललात तर तुमचं पाऊल जे आहे आयुष्यभरामध्ये कधीही वाकडं पाऊल पडणार नाही, चुकीच्या मार्गावर तुम्ही जाणार नाही. आणि ह्या पंच कर्मेंद्रियांवर ज्या वेळेला तुम्ही तुमचं प्रभुत्व ठेवाल, तर तुमचं हे जे राज्य आहे हे सुचारू रूपाने खूप चांगल्या प्रकारे तर चालेलच, परंतु तुमचं मन, बुद्धी हे खूप खुशीने कार्यान्वित होतील, की ज्याच्याद्वारे संस्कारांचं परिवर्तन होईल आणि तुमचे सर्व कर्मेंद्रिय सुद्धा माझ्या आठवणीत राहिले जातील, की जेणेकरून त्यांच्यामध्ये सुद्धा शीतलता, सात्विकता येईल आणि तुम्ही सहज रीतीने तुमचा अनादी काळासाठी दैवी गुणांचा वारसा माझ्याकडून अर्थात परमात्मा पित्याकडून तुम्ही प्राप्त करू शकाल. त्याचबरोबर आदी वारसा म्हणजे देवी देवता पदाचा वारसा अनेक जन्मांसाठी तुम्ही प्राप्त करू शकाल, की ज्या राज्यामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमी असणार नाही. दुःख काय असतं, आजारपण काय असतं, अप्राप्ती काय असते हे काही माहीतच नाही, तर जिथं सदैव तुम्ही एव्हर हेल्दी, एव्हर वेल्दी आणि एव्हर हॅपी असाल. म्हणजेच काय, तर सदैव निरोगी, सदैव संपत्तीवान आणि सदैव खुशहाल असाल, असं राज्य तुम्ही प्राप्त करू शकता. तर आजच्या दिवशी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण सर्वजण हा संकल्प करूया की मी आत्मा राजा
ह्या सर्व कर्मेंद्रियांना ईश्वरीय मतानुसार चालवून सुखाचं राज्य ह्या जन्मातही प्राप्त करेल आणि अनेक जन्मांसाठी प्राप्त करेल, की ज्याच्यामध्ये हे कर्मेंद्रिय सुद्धा म्हणजेच प्रजा सुद्धा खूप आनंदाने मला सहयोग करेल. ओम शांती.